तर सुरुवात होते. संदीप पाटील नंबर है 2977. तर इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय तो निर्धाव आलाय. गोलंदाज प्रशांत म्हसे आणि इथे मात्र फलंदाज आकाशला पाहतोय. आकाश आणि वैभव असणे का प्रशांत मसने आहे. क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग होती बघा, मस्त जबरदस्त. ज्या अनुषंगाने इथे डायरेक्ट पकडल्यानंतर थ्रो फेकी होती, हिट झाला असता तर निश्चित झर तर, पण प्रयत्न चांगले. तिकडे बॅकअपला देखील क्षेत्ररक्षक उभे होते. एकदा मात्र नक्कीच आले. एका धावेने मात्र श्री गणेशा होतोय. आकाश आणि वैभव ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. एक धाव आली. एका धावेने मात्र वैभवनं आपलं वैयक्तिक खातं ओपन केलं आहे. सुरुवात झाली आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेलू संघाविरोधात खेळत असताना जांभिवली इथे मात्र झेल घेण्याची संधी होती. शॉर्ट मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक उभा होता. तर टीआरच्या आतमध्ये पाहायला गेलं तर निश्चित एक मोठी चान्स होती. असे झेल घेतले जातात मैदानामध्ये मच्छिंद्रवाडी सर, कारण निश्चित जर पाहायला गेलं तर ही संधी होती आणि अशा संध्या मात्र घेणं गरजेचं असतं. ते संधी मात्र सोडली गेली आहे. क्षेत्ररक्षक भावेश तिथे उभा होता, ज्याने पहिला चेंडू फील्ड करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. तोच भावेश मात्र इथे थोडीशी चूक करतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक आलेत, परंतु जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतात तोपर्यंत चेंडू नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होत आहे. पहिला षटक आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी आजचं. प्रत्येक गोलंदाजाने पहिला षटक निर्णायक फेकला गेला या मैदानामध्ये, परंतु इथे मात्र थोडेसे मिसफील होते. मिसफील आज जास्त पाहायला मिळाले या मैदानामध्ये, कारण क्षेत्ररक्षक ज्या अनुषंगाने फिल्डिंग करतायत तर कुठेतरी चुका देखील त्यांच्यामध्ये माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र चुकीचा फायदा 2 धावा कन्वर्ट केल्या जातात रनिंगच्या स्वरूपामध्ये. या 2 धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 6 वरती. तिसरा सामना इथे सुरू आहे आजच्या दिवसातील. जांभिवली वर्सेस शेलू पहिल्या फेरीचा पाहायला गेलं तर तिसरा सामना आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला झेल टिपला गेलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि ही पहिली विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला. संपला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 6. 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली प्रशांतच्या माध्यमातून. आता मात्र नवीन
फलंदाज मैदानामध्ये आलाय संदेश शिसवे. गोलंदाज पाहतोय तो धनंजय. पहिल्या पॉवर प्लेमध्ये ज्या धावा यायला हव्या आहेत त्या मात्र कुठेतरी गोलंदाजाचं वर्चस्व आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली. भेदकतापूर्वक मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना पहिला षटक आपण पाहिला गोलंदाज प्रशांतचा. आता मात्र इथे मात्र धनंजय आलाय. दुसरा पॉवर प्ले पाहायला मिळते, परंतु ज्या अनुषंगाने इथे फलंदाजी करतोय तो जांभिवली संघ कुठेतरी चांगल्या धावांसंघापर्यंत वाटचाल करावी लागेल. या मैदानामध्ये पाहायला गेलं थोडासा चेसिंग करताना गमचक होती आहे. इथे मात्र फलंदाज झालाय बाद. चांगला झेल लॉंग ऑफच्या दिशेने टिपला गेलाय. सचिन जाधवने मात्र हा झेल टिपलाय. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. ठीक आहे. आणि त्या सोबतीनं शाखा प्रमुख विजयजी सावंत यांचं, तर त्यांना विनंती आहे या आपण मंचकावरती आपला हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय. मलंगडचा षटकाराचा ब्रँड आणि मलंगडातील एक लेजंडरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आवर्जून पाहिला जातं. आणि जेव्हा जेव्हा मलंगडचा अध्यक्ष चषक रंगतं एक आयोजक म्हणून महेशदादा गायकवाड यांच्या सोबतीनं मोठी भूमिका ज्यांची असते बिंदास शिसवे मैदानावरती दाखल झाल्यात. पाहूया आपण इथे मात्र फलंदाज बाद आहे. यस पंचांचा हात आकाशामध्ये. निश्चित पाहायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचा पतन होते आणि इथे मात्र जांभिवली संघाला अडचणीमध्ये टाकण्याचं काम मात्र गोलंदाज धनंजयने केलंय. तर मात्र हेट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो धनंजय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. बॅट हॅट्रिक बॉल मात्र मैदानामध्ये फेकण्यासाठी सज्ज होतोय तो धनंजय. मसने मुकणे टॅप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र कव्हर पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. थोडासा शॉट आहे निश्चित, परंतु एक धाव पूर्ण केली आहे. हॅट्रिक बॉल होता. चांगला प्रयत्न होता फलंदाजाचा देखील, पण इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला कारण एक सिंगल आले. हॅट्रिक दिली नाही आहे हे महत्त्वाचं आहे, कारण थोडासा अडचणीमध्ये संघ जरी असला तरी इथे मात्र आता बचावात्मक पवित्रा खेळाडूंच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न होतोय. तो फलंदाज राकेश आणि संदेश. इथे मात्र क्या बात आहे. जबरदस्त कव्हर मध्ये चेंडू खेळून काढला गेलाय. टीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन. पायाने चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी मात्र इथे धावा कंप्लीट केल्या गेल्यात. त्या तब्बल 2 धावा, म्हणजे 2 धावा कुठेतरी इथे सेव्ह केल्यात. शेवटच्या मुमेंटला पायाने मात्र चेंडू आतमध्ये ढकलला गेलाय, ते देखील महत्त्वाचं होतं. आणि इथे मात्र या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 9 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना, दुसरा पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू असताना चांगला प्रयत्न आतापर्यंत राहिला आहे तो क्षेत्ररक्षण करत असताना शेलू संघाचा. संदेशसाठी हा चेंडू क्या बात आहे. जबरदस्त कव्हर मधून चेंडू मात्र गोलीच्या वेगाने आता मात्र त्याच दिशेने चेंडू सीमारेषा गाठेल. आलाय हा चौकार. जबरदस्त प्रयत्न. ते जबरदस्त. 22 जानेवारी कोण विसरेल. सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस होता. जय श्रीराम. आणि इथे मात्र आता
चांगला प्रयत्न केला जातोय, कारण थोडासा अडचणीमध्ये संघ होता. 3 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला लवकर गेले. त्यानंतर मात्र आता परिस्थिती सुधारावी लागेल हे ओळखलंय फलंदाज संदेशने आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करतोय. पूर्णपणे क्रॉस होऊन केल्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या जवळ लगत मात्र हा क्षेत्ररक्षक उभा आहे. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक बदलापूर शहराची हाय शान. बदलापूर शहराची हाय शान. बदलापूर शहराची हाय शान. निरंजन दादा जीवा भावाचा खंबीर साथीनं. ये निरंजन दादा जीवा भावाचा खंबीर साथीनं. ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी बना. ब्रँड बनलाय चषक आपला. तर इथे मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 14 धावा. 7च्या सरासरीने मात्र या धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या दक्षिण जांभिवली संघाच्या माध्यमातून आणि जांभिवलीचे समाजसेवक प्रशांत पाटील यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. 14 धावा. इथे मात्र प्रशांत असनेचा हा सेकंड स्पेल आपण पाहतोय. कलाईच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट डीपमधून शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आला आहे. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षक बघा इथे पाहायला मिळतं. ते शेलू संघाच्या माध्यमातून गोलंदाजी देखील तेवढी चांगली आहे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील मैदानामध्ये या संघाकडून पाहायला मिळतंय. म्हणजे सहू बाजूने चांगला प्रयत्न ते करतायत. ते मात्र गोलंदाज प्रशांत त्याचा पहिला स्पेल आपण पाहिला. चांगलं षटक पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं होतं. त्याचाच वापर 3ऱ्या षटकामध्ये इथे पाहायला मिळतं. पुन्हा एकदा त्याच दिशेने तो क्षेत्ररक्षक दिनेश तरे आलाय. चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र इथे एक धाव घेण्याची अवधी नक्कीच होती. फलंदाज संदेश आणि दुसऱ्या बाजूला राकेशकडे. एका धावेनिशी मात्र धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16वरती. 3 गडी तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती. आता एकेरी दुहेरी धावांना मात्र लक्ष केंद्रित केलं आहे त्या दोन्ही फलंदाजाने. कारण आता मात्र पार्टनरशिप होणं गरजेचं आहे हे त्यांनी ओळखलं आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक दिनेश तरे आलाय. चांगला प्रयत्न करतोय बघा. थोडासा स्टार्ट घेतोय. त्याने देखील ओळखलं आहे बॅट्समन कोणत्या अँगलने खेळतोय आणि ते ओळखून मात्र इथे चांगला प्रयत्न आज दिनेश देखील क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये राहिलाय. इथे मात्र धाव आली आहे ती एक सिंगलने मात्र धावसंख्या 1 वाढली आहे. ती जाऊन पोहोचली ती 17वरती. गोलंदाज प्रशांतचं देखील चांगलं इथे स्पेल आपण पाहतोय. कौतुक करावं तेवढं कमी आहे. कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करू देत नाहीये फलंदाजाने. इथे लोअर फुलटॉस होता म्हणायचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आलाय तिथे सचिन जाधव. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावा आपल्याला इथे पाहायला मिळतात. तत्पूर्वी या एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 18वरती. बघा 4 चेंडू लगातार सिंगल आल्यात. हो इथे मात्र संधी होती. शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक जो उभा होता 38च्या थोडा जवळ आहे पण झेल त्याच्या जवळून निसटलाय. किस रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळेल आपल्याला. पण प्रयत्न चांगले होते पण त्याचा फायदा मात्र उचलला गेलाय. तो फलंदाजाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावेने मात्र धावसंख्या 20वरती जाऊन पोहोचली आहे. चेक. तर सन्माननीय हर्षदजी कांबरे यांचे इथे शुभागमन झालं आहे. मी विनंती करेन आयोजकाच्या वतीनं की आपण व्यासपीठावर देऊन स्थान पडणं बाबा. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संदीप सर. थँक्यू. 20 धावा. खरं पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 17 चेंडूंचा खेळ संपला. एकच बाउंड्री आले. कारण लॉफ्टेड हिट खेळण्याचा त्यांना संधी दिली आहे नाही आहे.
तेवढी गोलंदाजी देखील ताकदीनिशी होते मैदानामध्ये. कारण सुरुवातीला जेव्हा आपण प्रेशर घेतो त्यावेळेला मात्र संघ अडचणीमध्ये येत असतं आणि तो अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आता सध्याच्या घडीला हे दोन्ही फलंदाज करतात. सिंगल डबलवरती लक्ष त्यांनी केंद्रित केलं आहे. इथे मात्र आता मोठा फटका केल्याचा प्रयत्न, हा जजमेंट मात्र पूर्णपणे चुकला गेलाय सचिनचा. तिथे मात्र बॅकअपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अनिकेतचं आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण कंप्लीट केल्या गेल्यात. यस, पाणी घेऊन जा. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 22 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय आणि झेल मात्र एक सोपा झेल असं वाटत होतं, परंतु जजमेंट चुकला. डायरेक्टली पुढे धावत आला, त्याच्या पाठीमागून मात्र झेल पाठीमागे गेला आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांना मिळाला. नुकतंच व्यासपीठावरती बदलापूर गावातील एवन जोडी निरंजन पिसेकर आणि गणेश तरे यांचं आगमन झालं, तर त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. आणि या जवळात मैदानाच्या आत ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी होतं, पाण्याची मागणी त्या ठिकाणी केली जाते. तर ओमकार, आपल्या व्यासपीठावरती अमृता भगत शेलूगावची सुकन्या, जिनं पॉवर लिफ्टिंगमध्ये गल्फ कंट्रीमध्ये जाऊन सिल्वर मेडल प्राप्त केलं आहे, तिचं देखील आगमन झालं आहे. बेटा, तुझ्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. जेव्हा 5 षटकांचा पहिला स्पेल संपेल, ते सत्र संपेल, तेव्हा तुझा आम्ही या मंचावरती निश्चित सन्मान करू. तर ॲम्ब्युलन्स देखील तुम्हाला पाहायला मिळाली पहिली स्पर्धा. मगाची देखील मी आवर्जून उल्लेख केला होता की डॉक्टर देखील उपलब्ध आहेत. मेंदे डॉक्टर यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला एक बाईक देखील पुरस्कृत करण्यात आली. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. येस, आणि आमचे किस्सा आमदार साहेब, सर्वांचे लाडके व्यक्तित्व, ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला, तो ठीक सकाळी 11:30 ते किसनजी कतोरे साहेब, कार्यसम्राट सम्राट, ज्याने देखील आम्हाला एक बाईक पुरस्कार दिले, त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिली अशी स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये ॲम्ब्युलन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉक्टर तुम्हाला स्पर्धेमध्ये जेव्हा पहिला चेंडू पडतो आणि शेवटचा चेंडू संपेपर्यंत डॉक्टर देखील जेव्हा स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हा दर्जा आहे स्पर्धेचा. हे मयूर चषक मयूरदादांचं आणि प्रतीकदादांचं स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती क्रीडांगणाचं यश आहे आणि स्पर्धेचं यश आहे. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. क्या बात आहे. थँक्यू मच्छिंद्र पाटील सर. तर इथे मात्र 3 षटकं संपलेत आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 22 धावा. राकेश आणि संदेश जोडी मैदानामध्ये 7 चेंडू खेळत असताना संदेश 13वरती खेळतोय. 3 चेंडू खेळत असताना राकेश मात्र 3वरती खेळतोय. बॉल टू रन असं समीकरण राकेशचं आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. सचिन जाधव आलाय. हा नक्कीच नक्कीच आमच्या समेत रोहित पिसेकर आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. येस, इथे मात्र आता सचिन जाधव, सचिन राकेशसाठी हा चेंडू एज लागते. इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि मिळाली आहे ती सफलता सचिन जाधव याला. वरती 4था विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले सचिन जाधवने. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो विशाल पाठारे. संदेश मात्र नॉनस्ट्राईक एंडला उभा आहे. 7 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिल्यात. एक मस्त 2 चौकार देखील, एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. थोडासा संघाला सावरण्याचा प्रयत्न संदेश मात्र इथे करतोय. इथे मात्र थोडासा वाकून मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. तत्पूर्वी मात्र 1 धाव मिळेल. एका धावेनिशी मात्र धाव संख्या 23 वरती जाऊन पोहोचते. 23 रन्स.
23 धावा धावफलकावरती चौथा षटक इथे सुरू आहे. आता मात्र कुठेतरी जांभिवली संघाला मोठे प्रयत्न करावे लागतील, कारण आता समीकरण पूर्णपणे बदलत चाललंय. चेंडू मात्र थोडे कमी होत चाललेत. 3 षटकं संपले, चौथा षटक इथे सुरू आहे. तत्पूर्वी मात्र हा वाईड आहे. सावंतरच्या स्वरूपामध्ये ही धाव आली आहे आणि एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचले ती 25 वरती आणि ही पहिली अवांतर धाव आली आत्तापर्यंत या सत्रातील. याचबरोबर आमचे अजून एक लेजंड समालोचक, खऱ्या अर्थाने खूप सुंदर समालोचन त्यांचं देखील आपण नेहमीच ऐकत असतो. समालोचक क्षेत्रातील मोठं नाव आहे समीर सोमने सर, यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर इथे मात्र चेंडू डॉट येतोय. पूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय. ते जांभिवली संघाला शेलू संघाने क्षेत्ररक्षण का निवडलं याचं आता मात्र प्रात्यक्षिक ते दाखवतात की त्यांनी हेच ओळखलंय की जास्तीत जास्त भेदकता आम्ही या मैदानामध्ये दाखवू, कमी स्कोअरमध्ये या संघाला ठेवू. त्या अनुषंगाने ते प्रयत्न करतात. इथे मात्र लॉफ केलाय. क्या बात आहे. आता मात्र लॉफ्टेड इट. मयूर ग्रुपच्या कटआउटला मात्र इथे हा चेंडू फ्लाय होतोय. चेंडू सीमारेषा पार आलाय. षटकार. संदेशच्या बॅटमधून षटकार आला, कारण एक आशेचा किरण आहे तो. रोहित जर विचार केला तर आशेचा किरण आपल्याला जांभिवली संघाकडून हा खेळाडू पाहायला मिळतो, कारण त्याच्या बॅटमधून थोड्या धावा येताना आपण पाहिल्या. चौकार देखील आलाय. आता मात्र इथे मात्र हा एक मस्त फटका षटकारासाठी त्यांनी खेळला आणि त्यामध्ये यशस्वी देखील प्राप्त केला. आणि इथे मात्र 19 वरती आता तो खेळतोय. धावा 30 वरती जाऊन पोहोचल्यात. यस, इथे मात्र कव्हर पॉईंटमधून चेंडू डीपमध्ये जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दूरवरून धनंजय तिथे उभा आहे. एक धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 31 वरती 31. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना शेवटचा एक चेंडू आता बाकी आहे या षटकातील. चौथा षटक आपण इथे पाहतोय. गोलंदाज सचिन जाधव. बघा, षटकाराचा अपवाद सोडता मात्र चांगला प्रयत्न सचिनचा देखील राहिला आहे. मोठा बडका केल्याचा प्रयत्न. इथे मात्र आता मिस्टामिंग स्ट्रोक आहे. फलंदाज होईल बाद. झेल टिपलाय अनिकेतने आणि इथे मात्र सफलता मिळाली आहे ती सचिनला. 31 वरती 5वा विकेट तंबूच्या आष्ट्याला. वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. 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 तर 4 षटकांचा खेळ इथे संपला आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 31 धावा. 5 गडी बाद 31. आता मात्र शेवटचा षटक बाकी आहे. पाहूया शेलू संघाकडून कोणता गोलंदाज येतोय. भावेश कुंभार. भावेश कुंभारचा वापर मात्र इथे पाहायला मिळते. यस, संदेश मात्र 20 वरती खेळतोय. 10 चेंडू फेस करत असताना 20 धावांचं योगदान मात्र संदेशने दिलंय. एकतर्फी नक्कीच, कारण आशेचा किरण. बघा, छोटी कन्या आतमध्ये जातीये. कुमार डॅडी आतमध्ये आहे, खेळतोय. क्या बात आहे. इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. सॉफ्ट हँडने केल्याचा प्रयत्न. इथे गोलंदाजाचा हा चेंडू मात्र निर्धाव आला. यस, 3ऱ्या पंचांकडे रेफर केलाय. यस, थ्रोसाठी आहे. यस, आपण 3रे पंच इथे चेक करतील आणि जे का आहे ते इथे येतील. पंच या. थर्ड अंपायर.
आणि स्क्रीनवरतीच इथे मात्र चेक केला जाईल. ग्राउंडवरती कोणता एम्पायर नक्कीच हा डिसिजन आहे. डिसिप्लिनने चालणारी स्पर्धा आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 बदलापूर नगरीमध्ये नक्कीच हा आपल्याला क्रीडा महोत्सव आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरे अंपायर आमच्या इथे चेक करतायत. पाहूया आपण डिसिजनची वाट पाहतोय. 31 वरती 5 आहे. चौथा षटक 4 षटकं संपलेत. 5व्या षटकाला प्रारंभ झाला आहे आणि पहिल्या चेंडूवरती हा ऑब्जेक्शन आहे. पूर्णपणे स्टँड म्हणजे कोणताही प्रेक्षक आल्यानंतर इथे मनमुराद या स्पर्धेचा आनंद घेईल आणि त्याची बसण्याची देखील आसन व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने इथे केली गेली आहे. जेवढ्या सुविधा पाहिजेत त्यापेक्षा जास्त देण्याचं काम मात्र या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून केलं गेलं आहे. मेहनतीने उभं केलेलं हे सामयाना अतिशय चर्चेमध्ये राहिला आहे. यस फेअर डिलिव्हरी आहे. यस पंचांचा तिसऱ्या पंचांचा इशारा आला आहे. इथे मात्र सिंगल इथे मात्र डॉट चेंडू आला आहे. संदेश मात्र स्ट्राईक इनला आहे. पहिला चेंडू त्याने फेस केला. त्यानंतर ऑब्जेक्शन. इथे मात्र फेअर डिलिव्हरी. भावेश गोलंदाजीसाठी जो 5वा षटक घेऊन आलाय. 31 धाबा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु 5 चेंडूमध्ये किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला संदेश चांगला प्रयत्न करतोय. टॅप करण्याचा प्रयत्न होता. स्वतः विकेट किपर चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी मात्र 1 धाव मिळेल. एका धाबीने मात्र धावसंख्या 1 भरते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 वरती. 32 रन्स 5 विकेट लॉस. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता या 4 चेंडूमध्ये किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र मोठा फटका आहे. यस प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू सीमा रेषा पार आलाय हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 38 वरती. एक चांगले धावसंख्येकडे वाटचाल इथे मात्र होताना दिसते. ती आता जांभिवली संघाची थोडासा अडचणीमध्ये आहे. परंतु अडचणीमधून सावरण्याचा प्रयत्न मात्र ऋषी करतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आहे. पीटी विकेटच्या दिशेने. इथे मात्र झेल टिपला गेलाय. अक्षय मात्र तिथे होता आणि कोणती चूक नाहीये. फलंदाज बाद होईल. प्रॉपर टायमिंग नव्हतं. मिस टायमिंग होय. देखील इथे थोडासा मिसफील्डचा अभाव. चेंडू मात्र दूरवरती क्षेत्ररक्षण गेलाय तिथे. तत्पूर्वी मात्र यस 3 तर आल्यात आणि या 3 धाबा म्हणजे मिसफील्ड झाल्यानंतर त्याचा फायदा उचल बाईच्या स्वरूपामध्ये. बघा या धावा आलेल्या आणि या 3 धाब्याने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचले ते 41 वरती. 41 धावा धावफलकावरती. आता मात्र या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. या पूर्ण सत्रातील
एका चेंडूवरती या चेंडूवरती काय धाबा येतील, कारण संदीप संदेश जो पूर्णपणे एक हाती किल्ला लढवतोय, 21 वरती तो खेळतोय, त्याच्यासाठी मात्र हा शेवटचा चेंडू आहे. खाली राहतोय इथे मात्र अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाब्याने मात्र हा मात्र सत्र संपला गेलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत. त्या प्रथम फलंदाजी करत असताना जांभिवली संघ जाऊन पोहोचलाय तो 43 वरती आणि आता मात्र 44 धाबांची गरज आहे. येणारे 30 चेंडू आणि 44 धाबा कशा पूर्ण केल्या जातील आणि कशा रोखल्या जातील याचं धावतो ऐकण्यासाठी बोलूया. आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा आमचे साथी समालोचक मित्र समीर सोमणे सर, थँक्यू. नेक्स्ट मॅच आणि दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील. खरं तर टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी आमंत्रित करूयात. आज आपल्या समाजाचा अभिमान आणि अभिमान उंचावत आहेत, त्यामध्ये महिला वर्ग देखील कुठेही मागे नाही आहे. एज इज जस्ट नंबर आज हे पूर्ण विश्वाला ज्यांनी शिकवलं. एज 22 अमृताताई भगत शेलू आपल्यासोबत आहेत, ज्यांनी पॉवर लिफ्टिंगमध्ये भारताचं नेतृत्व करताना सिल्वर जिंकलं रोमियाला जाऊन, आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. तर या अमृताताई भगत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. एका बाजूला टीम आहे वंजारपाडा, एका बाजूला टीम आहे गोरेगाव. 1 मिनटं कॉईन द्या ताई. आपण दोन्ही कॅप्टनला कॉईन इंट्रोड्यूस करतो. एका बाजूला मयूर आहे, एका बाजूला प्रतीक आहे. तर मयूर किंवा प्रतीक असं कॉल तुम्हाला करायचा आहे. वंजारपाडाचे कॅप्टन करतील या ठिकाणी टॉस. कॉईन आपण स्पिन करतोय. मयूर असं कॉल आहे आणि मयूरच आला सध्या हवा दादाच्या नावाची. त्या ताईंना विनंती, आपण 2 मिनटं मंचाची शोभा वाढवावी. थोड्याच वेळात आम्ही तुमचा सन्मान करणार आहोत. टॉस जिंकला वंजारपाडा, निर्णय काय? फिल्डिंग करतोय. 5 षटकांची मॅच आहे. कसं वाटतं मयूर चषक? मयूर चषक एक नावाजलेली स्पर्धा, सर्वांना माहिती आहे. विश्वचषक म्हणून त्याला ओळखले जातं आणि खास करून आम्हाला इथं संधी मिळाली. कृष्णा शिनारे मानकिवली त्यांच्या वतीनं आम्हाला इथं संधी मिळाली. कैलास कालेकर यांनी अफाट मेहनत घेतली. त्याचबरोबर आमचे गौरवदादा यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची खऱ्या अर्थानं संधी मिळाली. त्यांचा विशेष आभार आणि आयोजकांना आम्हाला संधी दिली त्यांचं थँक्यू. सो विश्व बेस्ट ऑफ लक. एक चांगलं खेळा. टॉस जिंकला टीम वंजारपाडा. फिल्डिंग त्यांनी घेतली आहे. गोरेगाव आपल्या सोबत आहे आणि टॉस गमावला. बॅटिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच आहे. बॅटिंग वाटायला आली आहे. काय प्लॅन्स असतील? ज़्यादा से ज़्यादा रन मारने की कोशिश करेंगे हम. 5 ओवर का मैच होगा और कम से कम 50 एक एवरेज टोटल इस ग्राउंड पे देखा जाएगा. आपके माइंड में क्या चल रहा है कि एग्जैक्ट कौन सा टोटल है जो गेंदबाज ऐसे डिफेंड कर सकते हैं? कुछ ऐसा है नहीं माइंड में, बट ज़्यादा से ज़्यादा मारने की कोशिश करेंगे और बड़ा से बड़ा स्कोर करने की कोशिश करेंगे. थँक्यू सो मच. गोरेगावचे कॅप्टन एका सोबत होते, एका सोबतीनं आमचे मित्र पीएस आमच्या सोबत होते. टॉस जिंकलाय टीम वंजारपाडा. निर्णय घेतला फोल्डिंग करण्याचा. दोन्ही कॅप्टनला पण देवत ऑल द बेस्ट आणि काही सन्मानाकडे आपण वळतोय. आम्ही विनंती करतोय मयूर दादांना की आपण या ठिकाणी यावं. प्रदीप भाऊ यांच्या वतीनं आपल्यासाठी काही आकर्षक भेटवस्तू पाठवले, शिवचरित्र दिलेले त्यांना. अगदी प्रेमानं आपल्याला विनंती की आपण त्याचा स्वीकार करावा. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. तर थँक्यू. बेस्ट ऑफ लक करूयात आपण आणि आभार व्यक्त करूयात. शिवचरित्र म्हणजे एक वेगळी ताकद आहे त्याच्यामध्ये. शिवरायांचे विचार आणि खऱ्या अर्थानं आज शिवरायांनी देखील एक वाक्य म्हणाला, 4 फेब्रुवारी गड आला पण सिंह गेला. आणि आज अगदी स्वराज्यातील एक बलिदानाचा दिवस आणि त्या हुतात्म्याला देखील आपण देऊयात एक मानाचा त्रिवार मुजरा. या आपण अमृताताई भगत यांना सन्मानित करतोय. आज वेट लिफ्टिंगमध्ये ज्यांनी शेलू गावाचं नाव, कर्जतचं नाव, या बदलापूरचं नाव, या ठाणे जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्र भारताचं नाव रोमेनियामध्ये देशामध्ये जाऊन पोचवलं आणि त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करतोय आणि या सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे यशस्वी आयोजक मयूरदादा पिसेकर आणि हा सन्मान या ठिकाणी करतोय आपण अमृताताई भगत यांचा. वेट लिफ्टिंग या स्पोर्ट्स गेममध्ये त्यांनी आज अगदी सिल्वर मेडल या भारताला दिला. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर.
आणि यानंतर अजून प्रशांत पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय. प्रशांत पाटील यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण अभिजित सिंग आपल्या सोबत आहेत, त्यांना सन्मानित करतोय. अभिजित सिंग यांना देखील सन्मान या ठिकाणी आपण केला जाईल. मर्दाच्या शुभ हस्त प्रशांत पाटील यांना सध्या आपण सन्मानित करताना पाहता. दादांच्या शुभ हस्त मर्दादा प्रतीक दादा. नुकता प्रतीक दादा कुठेतरी प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये होता, आवर्जून बारकाईनं पाहत होता कुठे आपण कमी पडतो, प्रेक्षकांच्या कॉम्प्लिमेंट आपल्यासाठी काय, डाऊन टू अर्थ काय असतं हे या दोन चेहऱ्यांकडे नक्कीच तुम्हाला बघून पाहायला मिळतं. नेक्स्ट सन्मान आपण करतोय व्यासपीठावरती आपल्यासोबत आहेत मनोहर मेहर ऐरंजाडचे, त्यांचा सन्मान केला जाईल. अभिजित सिंगला आता आपण सन्मानित करूयात आधी, आणि अभिजित सिंग यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सिंग इज ऑलवेज किंग. तर अभिजितला आपण सन्मानित करू. शेलूचत आणि त्यांचा सन्मान मर्दादा पिसेकर यांच्या शुभहस्त त्या ठिकाणी आपण करतोय. नेक्स्ट सन्मान केला जाईल मनोहर मेहर एरंजाड, त्यांना आपण सन्मानित करूयात. एरंजाडचे मनोहर मेहर, त्यांना विनंती आहे आपण या. मनोहर मेहर एरंजाड त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर अजून एक सन्मान या ठिकाणी केला जाईल सचिनजी ठाणगे. सचिन ठाणगे यांना आपण सन्मानित करतो. चला काही हरकत नाही, ते कंटिन्यू आहेत आपल्यासोबत अजून भरपूर सारे दिवस. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. अगदी टॉस झाला नेक्स्ट मॅचचा, वंजारपाडाने जिंकला, निर्णय घेतला फोल्डिंग करण्याचा. टीम गोरेगावला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. स्टेट ट्यून जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिकडे आवाज आपण ऐकताय. आज आपल्यासोबत दिग्गज समालोचक आहेत मच्छिंद्र पाटील सर रोहिंजनवरनं, संदीप पाटील सर मोरबीवरनं, आणि आज कर्जतचा आवाज काका अर्थात समीरजी सोमणे सर आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वागत आहे समीर दादा आपलं देखील. थँक्यू ओमकार. खूप खूप धन्यवाद संदीप पाटील सर, जे आमचे अध्यक्ष आहेत रायगड समालोचक असोसिएशनचे, त्याचबरोबर आदरणीय मच्छिंद्र पाटील सर, सर्वांचे आभार. शॉर्ट पिच बॉल सहजरित्या हुक केलाय, बॉल पाठवलाय सीमारेषा पार. चौकार भावेश कुंभारच्या बॅटमधून. ठीक. तर या दरम्यान शेलू संघाचे जे पुरस्कार आहेत मिलिंदजी डुकरे, त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. तर मर्दादाला नक्कीच या ठिकाणी आपण पाहता प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान करताना. जेव्हा आपण कॉम्बॉक्समध्ये आवाज ऐकूयात समीर सोमणे यांचा. धन्यवाद. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती द्या आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःखा बगे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणनायाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या स्पर्धेला आपण सुरुवात केली, आणि ते सामना क्रमांक 3 चालू आहे. 44 धावांचा पाठला करत असताना स्वीपचा धमाका भावेश कुंभारच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय, लेंथ लवकर पिक केली, स्लॉटमध्ये घेतला बॉल आणि अगदी सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला भावेश कुंभारने. षटकार. तर नेक्स्ट मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळेल वंजारपाडा शेलू. बट त्यानंतर जो सामना आहे आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रामध्ये 2 जे विनर टीम्स आहेत त्यांच्यामध्ये खेळला जाईल. सेकंड मॅच विनर खेळली जाईल, आणि त्यानंतर अगदी या पोलमधली जी थर्ड मॅच आहे ती रात्री फ्लड लाईटमध्ये खेळली जाईल. असाच शेड्यूल आहे. शेळू विरुद्ध ज्यावेळी अगदी पुढची मॅच होईल वंजारपाडा आणि त्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळणार आहे गोरेगाव, त्या मॅच नंतर आजच्या दिवसातील फर्स्ट अँड सेकंड विनर आणि त्यानंतर थर्ड अँड फोर्थ विनर हे सामने खेळले जातील. लक्षात घ्या. थर्ड अंपायर कॉल पुन्हा एकदा जेव्हा आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तिकडे टीव्ही अंपायर उपस्थित आहेत, बॅटिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी व्हाईट बॉलला चॅलेंज केलं आणि निर्णय जाणाऱ्या आता टीव्ही अंपायर काय. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, तिसरे पंच इथे तपासतील. बॅटिंग टीमने ते रिव्ह्यू घेतलाय. पाहूया हा निर्णय का असेल. आज समालोचन क्षेत्रामध्ये खरं तर कित्येक दिवसानंतर पनवेलमध्ये किंवा खारघरमध्ये आपण या दोन्ही समालोचकांना नेहमी ऐकतो, परंतु अध्यक्ष साहेब स्वतः संदीपजी पाटील आणि मच्छिंद्र पाटील. ओमकार शेट्टे मला तळोजा नाईट आठवते. मग डायरेक्ट तळोजा नाईट 12:30 वाजेपर्यंत सर्व मॅचेस कंप्लीट व्हायच्या. ही भरगच्च क्रीडांगणावरती गर्दी असायची आणि या 2 दिग्गज समालोचकांचं समालोचन, आणि ते फलंदाजाच्या ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार आणि डॉट बॉल. राकेश गोलंदाजी करतोय. भावेश कुंभार जांभिवली संघ क्षेत्ररक्षण.
बाकपुडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अपील होते. हा चेंडू थोडा खाली राहिला. बाबू शाह देखील इथे उपस्थित झाले. सहर्ष स्वागत आपलं या समालोचन कक्षामध्ये. 26 चेंडू 34 करायचे. सुरुवातीला देखील शेलू संघाने विकेट घेतल्या होत्या, दबाव टाकला होता. आता जांभिवली संघावर भावेश कुंभार मात्र इथे दबाव टाकतोय. पुन्हा एकदा स्वीपचा अफलातून स्ट्रोक भावेच्या बॅटमधून निघालाय चौकार. 14 धावसंख्या धावफलकावर. उडवला चेंडू कव्हरच्या वरतून. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करतोय भावेश कुंभार. ठोकतोय आणखी एक चौकार. वीर वीर नारा जायो तारा लाखाटे कम भेटलाई र. वीर वीर नारा जायो तारा लाखाटे कम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर. चला मॅच चालू करा त्वरित. स्प्रेड व्हा, एकत्रित येऊ नका. पहिला सामना जी पूल मधील जिंकला होता तो श्री गणेश कासगाव संघाने. त्यानंतर सामना जिंकला, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला जय ताडोबा कळम संघाने. आणि आता तिसरा सामना जय गवळोबा जांभिवली विरोधात शेलू. 44 करायचे शेलू संघाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कुठल्यात. 1 षटकार 3 चौकाराच्या जोराने 18 भावेश कुंभारने. आणि आता 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 26 धावसंख्येची. या मैदानावरती आल्यानंतर मी अध्यक्ष संदीप पाटील सरांना आवर्जून सांगितलं की प्रतीकजी पिसेकर आणि मयूरजी पिसेकर यांनी एखादा IPLचा सामना घ्यावा. काही हरकत नाही, इतकं सुसज्ज असं क्रीडांगण आहे. फ्लडलाईटची व्यवस्था. कालही मागच्या 2 रात्रींमध्ये खेळ जो आपण पाहतोय आणि ही जी ग्रीन लश आउटफील्ड आहे, प्रत्येकजण मोहात पडेल. प्रत्येकजण इथे मोहात पडेल. आता ग्रामीणचे संघ खेळताय, जेव्हा व्यावसायिक संघ या मैदानावरती उतरतील मला असं वाटतंय प्रत्येक खेळाडू या मैदानावरती एक तरी फोटो घेऊन जाणार. किमान एक, अधिकतम पाहिजे तेवढे असतील. 24 चेंडू 26 धावा करायचे. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा कुठल्या. 44चं लक्ष्य. आज समालोचन कक्षामध्ये ही जोडी पाहून पनवेलच्या बाहेर मी आवर्जून सांगेल सर्वांना आश्चर्याचा धक्का देखील बसला असेल. हे मी समालोचन कक्षातून जरूर आवर्जून म्हणू शकतो. एका बाजूला संदीप पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र पाटील. बॅटची खडा. विकेट किपर डाव्या हाताने येते. चेंडू पहिल्यांदा अडवला, त्यानंतर थोडा खाली येत असताना मात्र इनविजिबल होता. अर्थातच क्षेत्ररक्षकासाठी यष्टी रक्षकासाठी हा चेंडू दिसलाच नाही, परंतु प्रयत्न चांगले होते. एक धाव. एक धावसंख्येने स्कोर 19. 23 बॉल धावा करायचे त्या 25. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय सोनू कुमार पाटील आणि भावेश कुंभार सध्या खेळतोय. धमाकेदार सुरुवात केले. तगडी बॅटिंग लाईनअप आहे शेलू संघाकडे, परंतु जांभिवली संघाला कमबॅक करणं फार गरजेचं आहे. विकेट्स घेणं प्रामुख्याने. पुन्हा एकदा डीप कव्हरला हा फटका खेचलाय. लॉफ्टेड शॉट. बॉल चालला विराट कोहली स्टँडच्या दिशेनं. भावेश ऑन फायर. आणखी एक कडक चौकार. आई भवानी शिवसाई शेलू संघाची विस्फोटक सुरुवात. व्हॉट अ शॉट. कव्हर पॉइंटच्या वरतून भावेश कुंभारने चेंडू उडवलाय सीमारेषा पार. चौकार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ज्या दिशेने वार आहे त्याच दिशेने फक्त चेंडू उडवला. चौकार. फुलटॉस बॉल. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना
कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय, तत्पूर्वी एक धाव. आता जे हावभाव चेहऱ्यावरती आपण पाहतोय, जे गवळोबा जांभिवली संघाच्या खेळाडूंचे, थोडा हा सामना त्यांनी सोडलाय. त्यामागचं कारण एकच आहे, 9 चेंडू 27 वरती खेळतोय, 300च्या स्ट्राईक रेटनं भावेश कुंभार. 20 बॉल धावा करायचे, त्या 16. गोलंदाजी करतोय सोनू. फुलटॉस बॉल, वळवला चेंडू स्क्वेअर लेगला. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 कक्षामध्ये चेंडू जाऊन विसावलाय, चौकार. फुल टॉस, त्याला देखील लॉंग ऑनच्या दिशेनं पाठवलाय. कुमार पाटील देखील आता तडाखेबंद फलंदाजी करतोय. भावेशच्या समवेत आणखी एक चौकार शेलू टीमसाठी. यापेक्षा आणखी काय सुरुवात असू शकते. 44 धाबांचा थँक्यू पाठलाग. डीजे अँड थँक्यू सो मच कॉमेंट बॉक्स. सॉरी समेशा थोडं डिस्टर्ब करतोय. याच दरम्यान ज्यांनी पलकेलवान म्हात्रेपाडा संघाला पुरस्कृत केलं आणि ती टीम अगदी सुपर 10 मध्ये देखील इंटर झाली. भाऊ बोराडे यांच्या ठिकाणी शुभागमन झाला आणि त्यांच्याकडनं शेलू टीमसाठी ऑल द बेस्ट शुभेच्छा येतात. त्यासोबतीनं मुरबाडवरनं नकुल भांडे आपल्यासोबत जोडले गेलेत. मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांच्या आयोजनासाठी ते देखील या ठिकाणी मॅच एन्जॉय करतात, स्पर्धेला शुभेच्छा देतात आणि त्यांचं देखील आगमन होताना स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर या सगळ्यांच्या वतीनं आपण करूयात अगदी या स्पर्धेचं कौतुक आणि जाऊयात मंचकावरती. अगदी काही सन्मान या ठिकाणी आपण जरूर पूर्ण करतो इनिंग ब्रेकमध्ये. मात्र अतिथी मान्यवर कक्ष जो आमच्यासोबत जोडला गेला त्या सगळ्यांचं स्वागत आहे मयूरदादा प्रतीकदादाच्या वतीनं. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया जिथे अतिशय सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं. नेक्स्ट मॅच ज्यावेळी सुरू होईल, पहिल्या सत्रामध्ये आवाज आपल्यासमोर असेल बाबूशा आणि दुसरा डाव ज्यावेळी सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील मच्छिंद्र पाटील सर. इट्स ओव्हर टू यू समीरदादा सोमणे. येस, थँक्यू ओमकार. 18 बॉल धावा करायचे, 8. भावेश कुंभार 9 चेंडू 27 आणि कुमार पाटील 3 चेंडू 9. हा सामना आपल्या अगदी अलगदपणे खिशात टाकलाय तो आई भवानी शिवसाई शेलू संघाने. नेक्स्ट मॅच चेंज द गेम वडवली वंजार, ही सवयच लागले. चेंज द गेम वडवली वंजारपाडा आणि उमर 11 गोरेगाव या दोन संघादरम्यान असेल. पियुष बाबरे जे एक उत्तम समालोचक आहेत, खरं तर वंजारपाडा टीमचे ते देखील खेळाडू आहेत. खास करून कुणाल डायरी यांची नजर असेल त्यांच्यावर, कशा पद्धतीने ते खेळतील. आणि उमर 11 गोरेगाव विस्फोटक फलंदाजी आहे. एक्सपिरियन्स बॉलर आला टीमचा. बिंदासपणे गोलंदाजी करावी लागेल, करिश्मा करावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. आज जो परफॉर्मन्स झाला बॅटिंग करत असताना जांभिवली टीमकडून त्यांना देखील धक्का बसला असेल. भावेश इथे फटका खेचतोय परंतु इथे अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. पहिला धक्का बिंदासने दिला भावेशच्या स्वरूपात. सतरा चेंडू 8, परंतु भावेश कुंभार काय खेळला. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग शेलू संघाकडून केली ती भावेश कुंभारने. अक्षय गेला नवीन फलंदाज मैदानावर. दोन्ही टीम आपण स्टेजच्या समोर येऊन थांबायचं. अनेक प्रेक्षक कक्ष तुम्ही पाहतायत. विराट कोहली स्टँड, महेंद्रसिंग धोनी स्टँड. टप्पा चांगला बिंदाचा. असेच टप्पे ठेवायचे होते खरं तर पहिल्यापासून. उमर 11 गोरेगाव विरोधात चेंज द गेम वंजारपाडा या दोन संघादरम्यानची पुढची लढत असेल. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुल. हाफ वॉली करून चेंडू घेतला. मिडविकेटला हा फटका खेचतोय. डीप मध्ये फिल्डर आहे कुमार. दुसरी धाव सहजरित्या धावतो आणि अक्षयने देखील त्याला साथ दिले. 2 धावा. 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचला 38. 44चं लक्ष होतं. 15 चेंडू आणि आता विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. 15 चेंडू 6 करायचे. जय भवानी शिवसाई शेलू संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा धीम्या गतीने चेंडू टाकला. या ग्रीन लश आउटफील्ड वरती क्षेत्ररक्षक देखील मजा घेत असतील.
डाईव्ह मारल्यानंतर गुदगुळ्या करत असेल ते आउटफील्ड. इतकं छान असं क्रीडांगण. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल, मयूर ग्रुप, बदलापूर परिसर आयोजित ही स्पर्धा. लोअर फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलाय कुमार पाटीलने. एकच धाव. त्याला ठाऊक की आता हा सामना आपल्या बाजूनं पुरेपूर झुकला, इथे चूक करून चालायची नाही. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून नेक्स्ट मॅचमध्ये त्याच्यासाठी चांगलं होईल. 12 चेंडू 4. खूपच शॉर्ट पिच बॉल. अक्षयने इथे फटका खेचलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. विजयी चौकार येतोय. जय भवानी शिवसाई. खरं तर कित्येक पाठीराखे आहेत, कित्येक चाहते आहेत मयूरजी पेसेकर आणि प्रतीकजी पेसेकर. मग त्यांच्यावरती नेहमी व्हिडिओज बनवत असतात आणि त्या व्हिडिओजमध्ये सातत्यानं हे गाणं असतंच. 100 पैकी ज्या 90 व्हिडिओज असतील त्या 90 व्हिडिओजमध्ये हे गाणं असतंच. तुला भीती ना कोणाची, तू चाल रे गड्या. खरोखरच, कारण या दोन्ही बंधूंनी जे काम केलंय ते कमालीचं. इट्स ओव्हर टू ओमकार शेट्टे. मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत पोहोचवतो. भावेश कुंभार ज्याने 10 बॉल 27 केल्या. इट्स ओव्हर टू ओमकार. 2 सन्मान आम्ही करतोय. एक बिंदासदादा शिसवे जांभिवली आणि वैभवदादा पवार जांभिवली. तर या दोन्ही अगदी व्यक्तिमत्वांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे, आपण या व्यासपीठावरती एका संघनायकाच्या माध्यमातून हा संघ उभारला जातो. तो दुसऱ्या बाजूला वाकण संघाचे पुरस्कार देतात आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांनीच वाकण संघाला पुरस्कृत केलंय. वैभवजी पवार. एक मिनिट. कुमार पाटीलची सुकन्या इथे आलेली आहे पहा, आपल्या बाबाचा खेळ पाहण्यासाठी. मला असं वाटतं यापेक्षा आनंदाचा क्षण काय असू शकतो ओमकार, म्हणून मी तुला थोडं थांबवलं. कारण एकदा आपली चिमुरडी आपल्या समवेत असेल ना तर एक वेगळीच ऊर्जा मिळून जाते आणि आज कुमार पाटीलची सुकन्या त्याच्या समवेत आहे. तर विजय सावंत जांभिवलीचे शाखा प्रमुख आहेत आणि उद्योजक आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि आज त्यांनीच या टीमला या ठिकाणी पुरस्कृत केलं होतं. या आपण सन्मानित करू. प्रतीकदादा मयूरदादाच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपला मित्रपरिवार उपस्थित आहे. वैभवजी पवार त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. आधी चला या आपण सन्मानित करूयात. आधी वैभवजी पवार आणि बिंदासजी शिसवे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. आज सन्मान होताना आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक लोकप्रिय पुरस्कर्ते आमचे मित्र वैभवदादा पवार. यानंतर आपण बिंदासजी शिसवे यांना या ठिकाणी सन्मानित करतो. तसेच आपल्यासोबत सावंत सर त्यांचा देखील सन्मान केला जाईल. जांभिवलीला जेव्हा जेव्हा क्रिकेट स्पर्धा होते सावंतदादाचं तितकंच मोठं योगदान असतं. या सगळ्यांच्या सोबतीनं आपण बिंदासदादाचा सन्मान करतो. या ठिकाणी आज अपेक्षा होती, टीमला थोडंसं नाराज केलं होतं. क्रिकेट आहे, हारजीत पटलावरचा भाग आहे. शैलूला आपण दिव्यात शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच प्लेयर या ठिकाणी जोडले जातील आणि सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा अनाउन्स करायचं जरा कमेंट्री बॉक्स. तो चलिए मैन ऑफ द मैच की बात करेंगे. तर भावेश कुंभार ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 10 चेंडू 27 धावांची अफलातून फलंदाजी आणि एका षटकामध्ये 12 रन देऊन त्याने एक गडी बाद केल्यात. ओव्हर टू ओमी. थँक्यू. या ताईंना विनंती, आपण या त्यांच्या शुभ या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच होतोय. आपल्या समाजातील महिला कुठेही मागे नाही आहेत आणि आज आपल्या महिलेचा सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे.
आणि आज आपल्या मुली अभिमानानं या ठिकाणी कौतुकानं अगदी वेट लिफ्टरमध्ये भरपूर मोठं कार्य करते. तर ताईच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच एक स्पोर्ट्स कॅप, एक रिअल ज्यूस जे निखिल दादाकडनं आलं, सनीकडनं आली आहे टी शर्ट आणि एक आपण पाहता स्पोर्ट्स गॉगल देऊन या ठिकाणी हा सन्मान त्या ठिकाणी केला जातो आहे. अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक फॉर दी नेक्स्ट मॅच. आणि त्यांच्याच गावातलीच टीम आहे आणि आज गावातल्या अगदी या सगळ्यांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्याच गावातील एक युवती जी आज शेलू गावाचं नाव जगाच्या पाठीवरती पोचवती आहे वेट लिफ्टर म्हणून, आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मानसन्मान त्या ठिकाणी करण्यात आला. आणि आपल्यासोबत एक व्याख्याते जोडले गेलेत, हर्षद कामरी, त्यांचं मनोगत या स्पर्धेबद्दल, मयूरदादावरचं प्रेम, या सगळ्या गोष्टी अगदी काही